ओके. तर मास ऑफ वॉटर फाइंड करायचं आहे डॅश ग्रॅम. मग आपण डेन्सिटी ऑफ वॉटर यूज करू शकतोय मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. डेन्सिटी फिक्स असते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. डेन्सिटी फिक्स असते वॉटरची 100,000 किंवा 1 ग्रॅम मध्ये ग्रॅम. मग व्हॉल्यूम फाइंड करायचे. व्हॉल्यूम म्हणजे एरिया into what? As amount of water poured. Volume is area into new length. Is it clear? म्हणजे आपल्याला अल्टिमेटली एरिया दिलाय ना 2. म्हणजे फाइंड काय करायचं आहे? चेंज इन लेंथ किंवा लेंथ सेकंड केसची. मग कसं फाइंड करणार लेंथ? फाइंड करू शकतो आपण. पाईप कुठे दिले? क्लोज. पहिल्यांदा वॉटर नाही, त्यावेळी फ्रिक्वेन्सी किती आहे? 30 हर्ट्ज. म्हणजे एक पाईप होती अशी क्लोज, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे? 30 हर्ट्ज. त्यावेळी लेंथ किती आहे? आपण एल म्हणूया, L1 म्हणूया वाटलंच तर, L1. मग फॉर्म्युला काय होईल याचा? क्लोज पाईप ना, V/4L1. राईट? गेटिंग एव्हरीवन? ओके. Therefore L1 is V/4N. V आहे 330 मीटर, म्हणजे 10⁻² ना सेंटीमीटर, डिवाइड बाय 4. फ्रिक्वेन्सी किती आहे? 30. किती आन्सर? L1. It is 0 ला 0 गेट कॅन्सल. 11/4 into 10⁻² सेंटीमीटर पर सेकंड. सेंटीमीटर आली लेंथ. बरोबर. आता सेकंड केस मध्ये काय म्हटलंय? सेकंड केस मध्ये म्हटलंय की as when certain amount of water is poured, म्हणजे ह्या पाईप मध्ये वॉटर भरलं. आता ही न्यू लेंथ असणार L2 असणार ना वॉटर भरल्यामुळे. हा, तर फ्रिक्वेन्सी काय होणार? फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल लेंथ. लेंथ कमी झाली फ्रिक्वेन्सी वाढते. आता फ्रिक्वेन्सी किती आहे? N2 किती आहे? 110. राईट? इज इक्वल टू V/4L2. यावरनं L2 मिळालं. V330 into 10⁻² डिवाइड बाय 4 into 110. म्हणजे लेंथ काय आली आता? 11 3 जा
3/4 into 10⁻². सेंटीमीटर. ही न्यू लेंथ झाली. आता आपण प्रॉब्लेम कडे येऊया. अमाऊंट ऑफ वॉटर पोर्ड साठी आपल्याला काय फाइंड करायला पाहिजे? डेल्टा एलचा अर्थ आता कळेल तुम्हाला. बघ म्हणजे एवढं वॉटर पोअर केलं का नाही, ह्याला आपण L3 म्हणतो. मी LW म्हणतो. बरोबर होईल. इज इट राईट? हा. सो हाईट ऑफ वॉटर H लेंथ मध्ये हाईट मध्ये हाईट ऑफ वॉटर कॉलम काय येणार सांगा? L1 मायनस L. इज इट राईट? बरोबर आहे. L1 मायनस L2. L1 11/4 minus L2 3/4 into 10⁻². centimeter. 11 minus 3 8. 4 to the 8. So 2 into 8 200 centimeter काय आलं आपलं? What is 200 centimeter? लेंथ आली. बरोबर. राईट. एरिया दिला किती? 2. डेन्सिटी माहित आहे, त्यावर मास मिळणार. इज इट क्लिअर? काय केलं हे इम्पॉर्टंट होतं, एवढंच. आता पुढचं मॅथ्स आहे सिंपल डेन्सिटीचं. वी हॅव डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते ग्रॅम मध्ये? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. राईट. मग इट इज 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच? मास अपॉन वॉल्यूम इज इक्वल टू मास एरिया इंटू हाईट ऑफ वॉटर कॉलम. मास एरिया 2 आहे इंटू हाईट किती आहे? 200 आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं मास किती आलं? इट इज 1 into 2 into 200 मी किती येणार? 400 ग्रॅम. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? समजलं का ना? आन्सर इज 400 ग्रॅम.